आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजचं। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत। मेहकर मतदारसंघात महाविकास आघाडीचे सिद्धार्थ खरात साहेब हे विजयी झाले आहेत। या संदर्भात काँग्रेसचे संजय वानखेडे यांची विदर्भ सत्यजितचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी मुलाखत घेतली। या संदर्भात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली। विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही वंचित बहुजन आघाडी व दीपक केदार यांना रोखण्यामध्ये यशस्वी झालो। यामध्येच आमचा विजय असल्याचं संजय वानखेडे यांनी सांगितलं। यावेळी आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांचा नियोजनबद्ध प्रचार, महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत यामुळेच आमचा विजय झाल्याचं संजय वानखेडे यांनी सांगितलं। तर येणाऱ्या नगरपालिकेमध्ये पक्षाने माझ्यावर जर विश्वास टाकला व जबाबदारी दिली तर मी नगरपालिका निवडणूक लढवणार असल्याचं सुद्धा संजय वानखेडे यांनी यावेळी सांगितलं आहे। विरोधात सातत्याने डरकाळ्यापूर्ण आवाज आंदोलन करतो। दीपक केदारला आम्ही काउंटर पहिले सुरुवातीला आलेलं केलं। आमचा प्लान दीपक केदार भोवती फिरला आणि त्या दीपक केदार यांची व्यूहरचना मीच आखली। दीपक केदार हे या मतदारसंघात बोलवले गेले होते, हे लोकांपर्यंत फक्त पोहोचवायचं होतं। सगळ्यात पहिले त्यांची संघटना मी तोडून टाकली। त्या संघटनेचे सर्व पदाधिकारी एक सामूहिक 42 शाखांनी राजीनामे दिले आणि 42 शाखांचे राजीनामे झाल्यानंतर ते सगळे पदाधिकारी याच कार्यालयामध्ये याच ठिकाणी येऊन विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात साहेबांची भेट घेतली आणि त्यांना जाहीर पाठिंबा त्या ठिकाणी दर्शवला। त्यामुळं दीपक केदार जे मतं घेणार होता हा प्रचंड मतं घेणार होता, सोपा विषय नव्हता। परंतु आम्ही त्यांना आधी रिक्वेस्ट करण्याचा प्रयत्न केला, ते न ऐकण्याच्या परिस्थितीत नाही ते नव्हते किंवा त्यांनी या पद्धतीने भूमिका घेतली की माझी आणि रायमुलकर साहेबांचीच फाईट आहे, दुसरं फाईटच कोणाची नाही। मग आम्हाला नाईलाज असं काउंटर करावं लागलं आणि आम्ही अशी भूमिका मांडली की हा माणूस पैसे घेऊन या ठिकाणी उमेदवार झालेला आहे आणि मग त्याला त्या पद्धतीने आम्ही सोशल मीडियावर ट्रोल केलं आणि इतकं ट्रोल केलं आम्ही त्या सोशल मीडियावर की आम्ही लोकसभेला लातूर लोकसभेला लातूर लोकसभेला 1726 मतं पडले हा डेटा मी पहिले बाहेर काढला। हा लोकांपर्यंत पोहोचवला की हा कॅन्डिडेटने फक्त लोकसभेमध्ये 1726 मतं घेतले आणि त्याच वेळेस मी सांगितलं की यांना मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त 420 मतं पडतील। अशा पोस्ट आम्ही व्हायरल केल्या, लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि त्यातच परिणाम असा आहे की 411 मतं हे दीपक केदार यांना पडले। आमचा उमेदवाराचा एक प्रचाराच्या दरम्यान अर्ज काढणे, त्यांना प्रचारात आणणे हा एक राजकारणाचा भाग असतो। कोणाला पाडणे, मतं खाणे हा एक प्रचाराचा भाग असतो। एक वंचितचे आपण हमेशा पाहतो, मेहकर मतदारसंघ असो किंवा जिल्ह्यात असो, जेव्हा वंचितचा उमेदवार उभा राहतो तेव्हा तो भरपूर मतं खातो कोणत्या ना कोणत्या पक्षाचा एक पाडण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी असा एक त्यांचा पर्याय असतो। पण यावेळेस वंचित जास्त चाललं नाही, तर काय वाटतं तुम्हाला की त्याचं कारण असं आहे सिद्धार्थ खरात साहेबांचं जे सूक्ष्म नियोजन होतं, म्हणजे सिद्धार्थ खरात साहेबांना हलक्यात घेणं हा समोरच्या लोकांचा म्हणजे मुळात तिथेच त्यांची सगळ्यात मोठी चूक झाली। जो मंत्रालयीन सचिव होता, ज्यांनी मंत्रालयामध्ये एवढा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे, शासकीय अनुभव त्यांच्या पाठीशी आहे, अनेक मंत्र्यांच्या दौऱ्याचं नियोजन असून की त्यांनी वेगवेगळ्या पातळीवर जाऊन काम केलेलं असल्या कारणामुळं त्यांनी जेव्हा या विधानसभेचा बारकाईने अभ्यास केला तर अभ्यास केल्याच्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये ज्या ज्या बारीक बारीक गोष्टी आल्या त्यामध्ये प्रामुख्याने गोष्टी आल्या वंचितचा अजेंडा। साहेबांनी वंचितच्या संदर्भामध्ये जी व्यूहरचना आखली की ही वंचित थांबवायची कशी, तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला साहेबांनी बळ दिलं। माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत, अनेक नेते आहेत, त्यांना बळ देऊन त्यांना गाड्या दिल्या गेल्या, त्यांना यंत्रणा देऊन ही निवडणूक आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने लढलो आणि आमच्या वंचितच्या जो मतं आहेत जिथं जिथं आहेत, जिथं म्हणजे समजा शेलगाव देशमुखमध्ये मतदान होतं, वंचित आघाडीचा बालेकिल्ला मानला जातो, सावत्रा वंचित आघाडीचा बालेकिल्ला मानला जातो, उकळी सुकळी वंचित आघाडीचा बालेकिल्ला मानला जातो, सोनाटी इथं वंचितचा बालेकिल्ला मानला जातो, सुळा सावत्रा हा वंचितचा बालेकिल्ला मानला जातो, सोनारगावाना वंचितचा बालेकिल्ला मानला जातो, पाचला हा वंचितचा बालेकिल्ला मानला जातो, अशी हिवरा खुर्द वंचितचा गड मानला जातो। तर अशा ठिकाणी आम्ही तिथे बसून आमच्या लोकांना चांगल्या पद्धतीने समजून सांगण्यामध्ये यशस्वी झालो की वंचितला मत म्हणजे डॉक्टर संजय रायमुलकरांना मत आणि आपल्याला ही शेवटची संधी असून आपल्याला जर आपला आमदार निवडून आणायचा असेल तर यावेळेस आपण थोडंसं वंचितपासून बाजूला फारकत घेतली पाहिजेत आणि त्यामध्ये आम्ही अगदी यशस्वी झालो। सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न केल्यामुळं वंचित आघाडीला आम्ही फक्त म्हणजे व्हीव्ही मशीनवर, इलेक्ट्रॉनिक मशीनवर फक्त 1500 मतदान त्यांना मिळालं। उरलेलं जे 500 मतं आहेत हे त्यांचे पोस्टल मत आहेत। हा झाला एक वंचितचा विषय। एक ग्रामीण पातळीवर प्रचार करत असताना
एक रॅली असो, मतदारांच्या भेटीगाठी असो, शहरात असो, ग्रामीण भागात असो, एक रणनीती कशी आखली तुम्ही? किंवा समोरचा जे उमेदवार होते तुमच्यासमोर महायुतीचे, ते 15 वर्ष आमदार होते आणि सत्ता त्यांचीच होती, म्हणजे सत्तेतले आमदार होते. एवढं मोठं आव्हान स्वीकारताना एक रणनीती कशी होती तुमची शहरामध्ये आणि ग्रामीण भागात? शहरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विजय आमचा साहेबांना, सगळ्या लोकांना महाविकास आघाडीला एक संघ ठेवण्यामध्ये यश मिळालं. ही सर्वात आमची खरात साहेबांची जमेची बाजू. उदाहरणार्थ शांभाऊ उमाळकर आमचे नेते आहेत, बरोबर. कासमभाई गवळी आमचे मेहकर नगरपालिकेचे 3 वेळचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत. दोघांमध्ये समझोता किंवा एक समन्वय खरात साहेबांना साधता आला आणि आदरणीय कासमभाई आणि आदरणीय शांभाऊ उमाळकर या दोघांनी अशी भूमिका घेतली की आम्ही नगरपालिकेचे भांडण नगरपालिकेमध्ये बघू, इथं आम्हाला ही विधानसभेची सीट जिंकायची आहे. त्यामुळं आम्ही आमचे स्वतःचे मतभेद बाजूला ठेवून जाहीर कार्यक्रमामध्ये बोलून दोघं अगदी मनानं जवळ आले आणि ही सीट जिंकण्यासाठी शहरामध्ये एक पोषक वातावरण त्या पद्धतीचं निर्माण झालं. निवडणूक संपली, प्रचार संपला, सर्व झालं. सिद्धार्थ खरात साहेब विजयी झाले, समोरचे हारले, निवडणुकीचा भाग संपला. आता तुमची पुढची रणनीती एक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून काय राहील? नाही, जो महत्त्वाचा अजेंडा निवडणुकीमध्ये जो होता, 2 प्रामुख्यानं प्रश्न होते. एक, मेहकरमध्ये विकास किती झाला. तर विद्यमान आमदार सातत्यानं पोस्टर बॅनरच्या माध्यमातून विकास सांगायचे की प्रचंड विकास केला, प्रचंड विकास केला. आमचं म्हणणं तो विकास फक्त कागदावर आहे. दुसरी गोष्ट, मूळ तो फार काही दिसत नाही. आणि त्या सगळ्यापेक्षा विकास बाजूला ठेवत एक महत्त्वाचा एक मुद्दा जो खरात साहेबांनी हाताशी घेतला आहे, म्हणजे या मतदारसंघामध्ये साहेब जेव्हा आले तर साहेबांनी या मतदारसंघात जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या मतदारसंघामध्ये कोणत्याही प्रकारची MIDC डेव्हलप नाही आहे. हे तुम्हालाही माहिती आहे चांगल्या पद्धतीनं. इथल्या युवकाला हाताला रोजगार नाही आणि इथल्या युवकाच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी त्याला पुणे, मुंबई अशा MIDC किंवा संभाजीनगरला त्या ठिकाणी जावं लागतं. तर अशा परिस्थितीमध्ये मेहकरच्या तरुणाला मेहकर शहरामध्येच काम मिळावं याकरिता साहेबांनी रोजगार मेळावा घेतला आणि इन्स्टंट 450 कंपन्याच्या माध्यमातून मेहकरमध्ये आणले आणि त्या मुलांना इन्स्टंट त्या ठिकाणी जॉब मिळून दिला. 650 मुलांना जॉब मिळाला. ही साहेबांचं यश म्हणा. आणि त्यानंतर साहेबांना हा विश्वास दिला की मी जर तुम्हाला निवडणुकीपूर्वी जर 650 मुलांना नोकऱ्या मिळवून देतो तर नक्कीच मेहकरची MIDC डेव्हलप करून या ठिकाणी मेहकर मतदारसंघातल्या सर्व लोकांना या ठिकाणी जॉब मी अवेलेबल करून देईन, हा शब्द त्यांनी दिला. त्यामुळे एक युवकांचा फार मोठा कल त्यांच्याकडे त्या ठिकाणी वळलेला दिसून आला. एक थोडक्यात प्रश्न, आता विधानसभा संपली, तो विषय संपला. आता नगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत एक 2-3 महिन्याच्या आसपास. आता महाविकास आघाडी जी आहे तुमची, ते 4-5 दिवसापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब पक्षाकडून स्टेटमेंट आलेलं होतं की आम्ही एक भविष्यातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतात ह्या वेगळ्या, म्हणजे महाविकास आघाडीत न लढता वेगळ्या लढण्याचा विचार करत आहोत वरिष्ठ पातळीवर. जर कदाचित असं झालं, तुम्ही स्वतंत्र निवडणुका काँग्रेसच्या वतीनं लढले समजा, कदाचित उद्धव बाळासाहेब ठाकरे वेगळे, राष्ट्रवादी वेगळी, त्याचा कितपत परिणाम होईल का? तुमचं महाविकास आघाडी कायम राहील का वेगळं? तुमचं काय यश येईल तुम्हाला? नाही, मला तर वाटतं की महाविकास आघाडी स्वतंत्र न लढता एकत्र लढलं तर खूप चांगलं यश त्यांना मिळू शकतं. निश्चित वेगळ्या लढल्याच्या नंतर थोडाफार प्रॉब्लेम तर निर्माण होईल, परंतु हा गड नेहमी मेहकर शहर हा काँग्रेसचा गड आहे. काँग्रेसनं या ठिकाणी 2001ची निवडणूक असेल, नगराध्यक्ष राजेश आंबोरे झाले होते. 14 त्यावेळेस नगरसेवक निवडून आले होते काँग्रेसचे. 2006ला थोडंसं अपयश आलं होतं, पण त्यानंतर लगेच 2011ची नगराध्यक्षाची निवडणूक कासमभाई फुल मेजॉरिटीने जिंकून आले. जवळपास आमच्या 17 जागा निवडून आल्या होत्या त्यावेळेस. आणि त्यानंतर 2016ला सुद्धा नगरपालिका जी झाली होती त्यातही काँग्रेसचे नगराध्यक्ष कासमभाई जनतेतून निवडून आले होते. त्यामुळं हा काँग्रेसचा गड आहे, याच्यात काही दुमत नाही आहे. फरक पडेल, पण एवढाही फरक पडणार नाही की लगे अगदी आम्ही निवडणूक हरू अशातल्या काय भाग. जर निवडणुका लागल्या, तुमची शहरामधून नगरपालिकेची निवडणूक लढण्याची इच्छा आहे का? निश्चित, जर पक्षाने जबाबदारी दिली किंवा आदेश जर दिला तर पक्षाच्या आदेशाचं पालन करून नक्कीच नगरपालिका लढवू. तेव्हा ते संजीव भाऊ वानखेडे आपल्यासोबत. त्यांनी एक विधानसभेच्या प्रचारादरम्यान महाविकास आघाडीची रणनीती कशी होती, वंचित, त्याच्यानंतर दीपक केदार साहेब आणि इतर प्रचाराची त्यांची रणनीती अगदी व्यवस्थितपणे त्यांची मांडणी केली. या विजयामध्ये, सिद्धार्थ खरात साहेबाच्या विजयामध्ये संजीव भाऊ वानखेडे यांचा शहरामध्ये सिंहाचा वाटा आहे. येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत ते स्वतः जर पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी दिली, एक विश्वास टाकला, तर ते त्यांच्या वार्डातून निवडणूक लढण्यासाठी सध्या तरी त्यांची मानसिक तयारी आहे. तुम्ही आमच्या चॅनलला वेळात वेळ देऊन मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार, बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.